चला ओके मित्रांनो, नमस्कार. या ठिकाणी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करतोय. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी या युट्यूबच्या माध्यमातून आरजे मॅथ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक नवीन विषय तुमच्यापर्यंत या ठिकाणी मित्रांनो पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये मित्रांनो एक काही महत्त्वपूर्ण या ठिकाणी आपण चर्चा करूयात. एक महत्त्वपूर्ण चर्चा म्हणजे काय मित्रांनो, या ठिकाणी की आपण बघा मित्रांनो, युट्यूबच्या माध्यमातून रोज आपण कंटिन्यू भेटत असतो छत्रपती सिरीजच्या माध्यमातून, बरोबर. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी छत्रपती सिरीज व्यतिरिक्त या ठिकाणी एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे. तो टॉपिक मित्रांनो काय आहे ते या ठिकाणी तुम्ही बघितला असाल, रीड केलेला असाल मित्रांनो, बरोबर. आता या टॉपिकचं मित्रांनो आपण या ठिकाणी आज विशेषतः एसएससी जीडी 60 मिनिट में 80 क्वेश्चन कैसे सॉल्व करें या बाबतीत या विषयावर आपण सविस्तर बोलूयात. मित्रांनो बघा, आपण अभ्यास पण करत असतो, भरपूर या ठिकाणी टेस्ट वगैरे देत असतो, भरपूर कष्ट करत असतो, नियमितपणे न चुकता मित्रांनो आपण कंटिन्यू अभ्यास करत असतो. त्यामध्ये मित्रांनो कंटिन्यूटी पण ठेवत असतो आपण. पण मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट महत्त्वपूर्ण असते, ती म्हणजे टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे मित्रांनो. हे टाइम मॅनेजमेंट नसेल तर मित्रांनो किती अभ्यास करा, कितीही काही मेहनत करून घ्या मित्रांनो, तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे त्या पद्धतीने रिझल्ट भेटणार नाही. म्हणजेच काय, रिझल्ट म्हणण्यापेक्षा पाहिजे तसे मार्क मिळणार नाही. का? जर टाइम मॅनेजमेंट नसेल, टाइमचे योग्य वापर, सदुपयोग कशा पद्धतीने करता येईल हे ज्या विद्यार्थ्याला कळत आहे त्याला अधिकाधिक मार्क मिळतात. हे टाइम मॅनेजमेंट ज्याला कळत नाही त्याला कमीत कमी मार्क मिळतात मित्रांनो. हे एकदम सिंपल गणित आहे मित्रांनो. ओके, मग बघा, आज आपण या ठिकाणी बोलूयात हे टोटल टाइम मॅनेजमेंटवर. टाइम मॅनेजमेंट म्हणजे कशा पद्धतीने आपण या ठिकाणी परीक्षेमध्ये कोणत्या सब्जेक्टला किती मार्क देणार वगैरे वगैरे वगैरे. मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये विशेषतः म्हणजे 100% आपण एसएससी जीडी विषयावर बोलणार आहे. एसएससी जीडी या बाबतीत बोलणार आहे. तुम्हा सर्वांना माहित आहे की येत्या फेब्रुवारी मध्ये एसएससी जीडी ची परीक्षा सुरू होत आहे. त्या परीक्षेमध्ये तुम्हा सर्वांना माहित आहे की 60 मिनिटं असतात आणि या 60 मिनिटांमध्ये आपल्याला टोटल 80 प्रश्न सॉल्व करावे लागतात. 60 मिनिटात किती? 80 प्रश्न सॉल्व करावे लागतात. आणि मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल, बघा या ठिकाणी हे अशा पद्धतीने ही कंडिशन निर्माण होते. रस्सी खेच या ठिकाणी होते, ओढाताण होते. कोणत्या सब्जेक्टला किती वेळ, कोणत्या सब्जेक्टला किती जास्त वेळ, कोणत्या सब्जेक्टला किती कमी वेळ, अशा पद्धतीने मनामध्ये द्विधा निर्माण होते. मनामध्ये मित्रांनो या ठिकाणी संभ्रम निर्माण होतात आणि त्या संभ्रमातून कशा पद्धतीने योग्य पद्धतीने सटीक मार्क काढता येईल त्यासाठी मित्रांनो हे लेक्चर आहे. ओके, मग मित्रांनो बघा, हे दोन या ठिकाणी विद्यार्थी आहे. कशा पद्धतीने, दोन विद्यार्थी म्हणण्यापेक्षा एकच विद्यार्थी असतो, पण मित्रांनो त्या एक विद्यार्थी मध्ये 10 ते 15 विद्यार्थी तयार होतात. कशा पद्धतीने, विद्यार्थी एक असतो पण मी विद्यार्थी 10 ते 15 विद्यार्थी कोणाला बोलतोय, आपले जे विचार असतं, चिंतन असतं, मत असतं, मत प्रवाह, विचार प्रवाह मनामध्ये वेगवेगळे चालू असतात, त्यांनाच मी विद्यार्थी म्हणतोय. म्हणजे विद्यार्थी तर बसलेला आहे एकटा, पण त्याच्या माइंड मध्ये असंख्य प्रकारचे, अगणित प्रकारचे विचार येत असतात की कशा पद्धतीने पेपर सॉल्व करावे, कशा पद्धतीने टाइम मॅनेजमेंट करावे. तर मित्रांनो हे विचारांचे गोंधळ मित्रांनो कमी कशा पद्धतीने करता येईल, विचार कशा पद्धतीने कमी करून मित्रांनो जे काही विचार करतो तिथे येण्याची खर्च न करता आपल्या विशेषतः फोकस आपल्या सब्जेक्टवर, आपल्या पेपरवर आणि 60 मिनिटात 80 प्रश्नांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचणार या विषयावर आपण या ठिकाणी कशा पद्धतीने फोकस, कशा पद्धतीने कॉन्सन्ट्रेट करता येईल या संदर्भात हा लेक्चर असेल. मी या ठिकाणी एक शब्द वापरतोय, 60 मिनिटात 80 प्रश्नांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचता येईल. मला हे अपेक्षित नाही तुमच्याकडून की 60 मिनिटांमध्ये 80 पैकी 80 प्रश्न सॉल्व करा, हे बिलकुल अपेक्षित नाही. पण हे मात्र अपेक्षित आहे की 60 मिनिटात 80 प्रश्न तुमचे टोटल बघून झाले पाहिजे, त्यापैकी जे तुम्हाला येतील ते सॉल्व करून व्हायला पाहिजे. ओके, मग आपण सुरुवात करूयात मित्रांनो. या ठिकाणी टाइम मॅनेजमेंट काय करणार आपण, विशेषतः जो आपला सब्जेक्ट आहे मित्रांनो, विशेषतः हे या ठिकाणी बघा, हे चित्र बघून तुम्हाला कळत असेल की तुमची पण हीच अवस्था होते परीक्षेमध्ये. तुमची काय सर्व विद्यार्थ्यांची हीच अवस्था होते मित्रांनो. टोटल म्हणजे प्रथम येणारा विद्यार्थी आणि लास्ट ज्यांना सर्वात कमी मार्क असतात तो विद्यार्थी, टॉपर आणि मित्रांनो जो सर्वात कमी मार्क असतात
या दोघांना हीच कंडिशन या सिच्युएशन मधून जावे लागतात. ओके, मग बघा मित्रांनो, ही सिच्युएशन टाळण्यासाठी, ही कंडिशन टाळण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, यासाठी मित्रांनो सटीक या ठिकाणी तुम्हाला मॅनेजमेंट सांगतोय. हेच कराल तर 100% मित्रांनो तुम्हाला व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी तुमचे प्रश्न सॉल्व्ह होतील 60 मिनिटात. मी जे आज बोलणार ते तुम्ही नाही केलात तर मित्रांनो 60 मिनिटात तुम्हालाच कळणार नाही किती प्रश्न सॉल्व्ह होतील किंवा होणार नाही. ओके, मग सुरुवात करूयात मित्रांनो आपण या ठिकाणी. बघा मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहित आहे 60 मिनिटं असतात. ओके, 60 मिनिटं असतात. 60 मिनिटांमध्ये टोटल किती मित्रांनो या ठिकाणी 80 क्वेश्चन असतात, बरोबर, 80 प्रश्न असतात. मग तुम्हा सर्वांना माहित आहे की बघा 60 मिनिटात 80 प्रश्न आणि मार्क किती मित्रांनो 160, म्हणजेच एका प्रश्नांसाठी किती मित्रांनो 2 मार्क या ठिकाणी असतात. इथपर्यंत क्लिअर असाल. आणि मित्रांनो निगेटिव्ह सिस्टीम 1-4 असते, बरोबर. मग बघा या ठिकाणी आपण काय करणार आहात, या 60 मिनिटाचे नियोजन मी सटीक सांगतोय मित्रांनो. या 60 मिनिटांमध्ये आपल्याला सॉल्व्ह करावे लागणार या ठिकाणी हिंदी असेल, त्यानंतर रिजनिंग असेल, मॅथ असेल, आणि त्यानंतर मित्रांनो जीएस किंवा जीके असेल. मित्रांनो 60 मिनिटं कशा पद्धतीने, बघा खूप कमी, हे जे लेक्चर असेल अतिशय कमीत कमी वेळेमध्ये अधिकाधिक माहिती देणारा हा लेक्चर असेल. बघा काय करणार मित्रांनो आपण या ठिकाणी. प्रथमतः एक गोष्ट लक्षात ठेवा, आता मित्रांनो टाइम खूप कमी आहे, टाइम कमी आहे, तर तुमचे जे संदर्भ ग्रंथ म्हणजे जे काही पुस्तके आहे ते कमीत कमी पुस्तक जास्तीत जास्त वेळेस कमीत कमी पुस्तक जास्तीत जास्त टाइम रिव्हिजन कसे होतील याकडे मित्रांनो तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. म्हणजे जे काही आतापर्यंत तुम्ही रीड केला तेच बुक पुन्हा पुन्हा रिव्हिजन करा, जास्तीत जास्त वेळेस रिव्हिजन करा. नवीन बुक घेणार, ते पुन्हा रीड करणार, रिव्हिजन होणार नाही तर मित्रांनो फायदा होणार नाही. काय करणार आहे तुम्ही, जे बुक आतापर्यंत तुम्ही रीड केला तेच पुन्हा पुन्हा रीड करा. आणि याच युट्यूब चॅनलवर आज मॅथवर मित्रांनो 2 लेक्चर आपण अपलोड केलेलो आहे की 100% कशा पद्धतीने आपल्याला मार्क मिळवता येतील, त्या बाबतीत 2 लेक्चर येते, अधिकाधिक तुम्हाला फायदेशीर होईल. जर बघितलात तर बघून घ्या नक्कीच. मग बघा मित्रांनो 60 मिनिटात कशा पद्धतीने टाइम मॅनेजमेंट करणार हे काळजीपूर्वक बघणार तुम्ही. मी काय करणार मित्रांनो, तुम्ही जीके जीएस प्रथमतः ही गोष्ट लक्षात ठेवा, सॉल्व्ह करण्याचे क्रम कशा पद्धतीने असायला पाहिजे. प्रथमतः मित्रांनो तुम्ही हिंदीला सॉल्व्ह करणार. हिंदीमध्ये व्होकॅब आणि व्याकरण असतं, काहीतरी कमी प्रमाणात व्याकरण असतंय. 2 नंबर मित्रांनो या ठिकाणी रिजनिंग असेल, 3 नंबर मॅथ आणि 4 नंबर जीके किंवा जीएस. हाच क्रम पाहिजे मित्रांनो तुम्हाला. तुमचा क्रम हाच पाहिजे पेपर सॉल्व्ह करत असताना. हा क्रम यासाठी की हिंदी लँग्वेज हिंदीवर येणारे प्रश्न सोपे असतात आणि या सोप्या प्रश्नांमध्ये तुम्हाला या ठिकाणी 20 पैकी बघा 20 असतात सर्व ठिकाणी, म्हणजे 4 ठिकाणी 20 म्हणजे टोटल 80 प्रश्न असतात 160 मार्कांसाठी. जर तुम्ही हिंदीमध्ये 20 पैकी 19, 17 किंवा 18 प्रश्न बरोबर आले आणि तुम्हाला समजा जे 100% तुम्हाला कळतंय की हे बरोबरच येतील 18, 19, तर तुम्हाला आत्मविश्वास वाढतोय मित्रांनो, आत्मविश्वास वाढतोय. मग रिजनिंग कडे येतात. रिजनिंग मध्ये पण मित्रांनो 16 किंवा 17 बरोबर येऊन जातात. तिथं कळतं तुम्हाला की हे 100% बरोबर असेल. 2 किंवा 3 प्रश्नांमध्ये रिस्क घेतलेली, ठीक आहे, घ्या मित्रांनो रिस्क, नो प्रॉब्लेम. जोपर्यंत रिस्क घेत नाही तोपर्यंत मित्रांनो क्रांती पण होत नाही. ओके, त्यानंतर मित्रांनो मॅथ, म्हणजेच काय, या 2 सब्जेक्ट मध्ये सरासरी मी मानतो 18 आणि 18 म्हणजे 36 प्रश्न बरोबर येतात. 36 गुणिले 2 72 मार्क इथंच होतात. मग तुमचा आत्मविश्वास खूप वाढून जातोय आणि त्या वाढलेला आत्मविश्वास वाढतोय त्या जोरावर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जीएस आणि जीके डिफिकल्ट वाटणारा सेक्शन सुद्धा तुम्ही मार्क घेऊन जातात त्या ठिकाणी सुद्धा. ओके, मग मित्रांनो मॅथ कडे येणार या ठिकाणी 100% तुम्ही आपली नोटबुक किंवा आपली बॅच जर केलेली असाल तर या ठिकाणी 15+ प्रश्न कोणत्याही परिस्थितीत 100% बरोबर येतील. ओके, मग मित्रांनो जीएस किंवा जीके लास्ट मध्ये. मग मित्रांनो या ठिकाणी बघा काळजीपूर्वक, आता काय मी या ठिकाणी टाइम मॅनेजमेंट
या ठिकाणी किती मार्क येतील या ठिकाणी त्या बाबतीत हे लेक्चर नाही, हे लेक्चर आहे टाइम मॅनेजमेंट. बघा 60 मिनिटात काय करणार मित्रांनो. आता बघा मी जे हे बोलतोय हे जर तुम्ही लक्षात ठेवलात आणि अशा पद्धतीने रणनीती तयार केला तर 100% तुम्ही मित्रांनो मॅथचा एखादा क्लिष्ट प्रश्न असेल, खूप कठीण असेल तर त्यासाठी 2 मिनिटं सुद्धा तुम्ही राखीव ठेवू शकतात. ओके, आणि सरासरी मॅथ आणि रिजनिंगला 1-1 मिनिटं तुम्ही देऊ शकतात. बघा कशा पद्धतीने मित्रांनो इथं लिहितोय मी आता. हे क्रम असेल मित्रांनो, हे लक्षात ठेवा. क्रम काय असणार आहे बघा. प्रथमतः काय मित्रांनो, हिंदी असेल सुरुवातीला. ओके, त्यानंतर काय बोललो मित्रांनो मी, रिजनिंग असेल, त्यानंतर मॅथ असेल, त्यानंतर जीएस किंवा जीके असणार. बरोबर, हाच क्रम असेल मित्रांनो पेपर सॉल्व्ह करण्यासाठी. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, 60 मिनिटं हे परिपूर्ण आहे जर ठरवला तर. 60 मिनिटं म्हणजे खूप आहे जर मॅनेजमेंट केला तर. मॅनेजमेंट केला नाही तर 3 तास पण कमी पडतात. बघा मित्रांनो, हिंदी आणि जीएस किंवा जीके यांना मित्रांनो 15 मिनिटं लागतात, फक्त 15 मिनिटं लागतात. हो, प्रॅक्टिकली या ठिकाणी मी सांगतोय तुम्हाला, हे प्रत्यक्ष या ठिकाणी अनुभव घेऊन या ठिकाणी तुमच्या समोर आलोय की यांना 15 मिनिटं लागतात. जास्तीत जास्त काही झालं तर मित्रांनो 20 मिनिटं. 20 मिनिटं म्हणजे खूप जास्तीचे टाइम सांगतोय या ठिकाणी. इथं 15 मिनिटं. मग मित्रांनो या ठिकाणी हिंदी आणि जीएस जीके बघा मित्रांनो 1 लाईन बीट असतं हिंदीमध्ये, जीके जीएस मध्ये पण 1 लाईन बीट असतं. बरोबर, आणि जीके जीएस चे 20 पैकी 20 प्रश्न तुम्हाला येतील याची गॅरंटी नाही. बरोबर, म्हणून काय करणार मित्रांनो, तुम्ही 15 मिनिटांमध्ये जीके जीएस आणि हिंदी याला पूर्ण कंप्लीट करून टाकणार, जे जे प्रश्न तुम्हाला येतात ते. त्यानंतर मित्रांनो मॅथ आणि रिजनिंग यांच्यासाठी मित्रांनो 45 मिनिटं. ठीक आहे, तुम्हाला वाटेल की सर इथं 20 मिनिटं देऊन टाकूयात, तर इथं किती मित्रांनो 40 मिनिटं. मग प्रत्येक प्रश्नासाठी 1 मिनिटं, इथं पण प्रत्येक प्रश्नांसाठी 1 मिनिटं. क्लिअर इथपर्यंत मी काय बोलतोय कळतं. हिंदी जीके किंवा जीएस मित्रांनो 15 मिनिटात खूप जास्त, 15 मिनिटं म्हणजे खूप जास्त होतात. 15 मिनिटांमध्ये खूप बेस्ट पैकी आरामाने तुम्ही हे दोन्ही सेक्शन सॉल्व्ह करू शकतात. 40 प्रश्न सॉल्व्ह करू शकतात 80 मार्कांसाठी. किंवा मित्रांनो 20 मिनिटं तर या ठिकाणी अयोग्य वाटतंय मला, 15 मिनिटं परफेक्ट या ठिकाणी ठेवा. तरी पण मी तुम्हाला या ठिकाणी 15 ते 20 मिनिटं सांगतोय. ठीक आहे, मानून घेऊ आपण, समजा 20 मिनिटं लागतात. समजा मी मानून घेतो 10 मिनिटं मित्रांनो हिंदीसाठी आणि 10 मिनिटं मित्रांनो जीके जीएस साठी, झाले 20 मिनिटं. 20 मिनिटं लागत नाही पण ठीक आहे, तरी पण आपण जास्तीचा टाइम देतो या ठिकाणी. म्हणजे या 20 मिनिटात तुम्ही किती मित्रांनो 40 प्रश्न टोटल सॉल्व्ह करणार आहात. त्यानंतर ह्या 40 मिनिटांमध्ये मित्रांनो हे 40 प्रश्न सॉल्व्ह करणार तुम्ही. मग बघा मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, रिजनिंगचे जे प्रश्न असतात ते सोपे असतात मित्रांनो. रिजनिंगचे प्रश्न इतर परीक्षेचं जर कंपॅरिझन तुलना करतोय आपण, तर एसएससी जीडी ला आलेले प्रश्न मित्रांनो सोपे असतात रिजनिंगचे. मग मला एक सांगा मित्रांनो, आपण काय करतोय या ठिकाणी, मॅथला 20 मिनिटं मॅथ साठी आणि रिजनिंग साठी सुद्धा किती मित्रांनो 20 मिनिटं, म्हणजे 40 मिनिटं या ठिकाणी. 20 मिनिटं तर या ठिकाणी जीके आणि हिंदी साठी 20 मिनिटं आहे, आणि 60 पैकी जे 40 मिनिटं शिल्लक आहे ते 20 मिनिटं मॅथ साठी, 20 मिनिटं रिजनिंग साठी. मग बघा मित्रांनो आपण कट टू कट कशा पद्धतीने बघणार या ठिकाणी, बघणार या ठिकाणी बारकाईने मित्रांनो. बघा आता मॅथ साठी किती मिनिटं राखीव आपल्यासाठी, मॅथ साठी आहे 20 मिनिटं. मग बघा मित्रांनो मी बोललो ना की बाबा एखाद्या प्रश्नांना तुम्ही 2 मिनिटं पण देऊ शकता. तर आता समजून घ्या मित्रांनो, आता या ठिकाणी मॅथचे जे 20 प्रश्न येतील मित्रांनो, तर 20 पैकी 20. आता बघा समजा 20 मिनिटं आपण मॅथला देतोय, मॅथला प्रश्न किती येतात, तर 20 प्रश्न येतात, आणि 20 प्रश्नांसाठी किती 20 मिनिटं. बरोबर, म्हणजे एका प्रश्नांना किती मिनिटं, 1 मिनिटं. इथपर्यंत क्लिअर. एका प्रश्नासाठी 1 मिनिटं आपण देतोय. आता हे काळजीपूर्वक ऐकणार मित्रांनो, मॅथचे टोटलच असे प्रश्न असतात का की त्याला 1च मिनिटं लागतोय, तुम्ही म्हणणार नाही. काही प्रश्न असे असतात 20 पैकी मित्रांनो 8 ते 10 प्रश्न असे असतात की 30 सेकंदात सॉल्व्ह होतात.
क्लिअर? मग मित्रांनो समजा उदाहरणार्थ मी सांगतो मॅथचे एखादा प्रश्न असेल, एखादा प्रश्न आहे की तो 40 सेकंदात सॉल्व्ह होतोय. किती सेकंदात? 40 सेकंदात सॉल्व्ह होतोय. आणि सरासरी किती या ठिकाणी 60 सेकंद मी तुम्हाला दिलेले आहे. सरासरी किती? 60 सेकंद. म्हणजे एक प्रश्न या ठिकाणी 40 सेकंदात सॉल्व्ह होईल तर सरासरी 60 सेकंद म्हणजे इथून 20 सेकंदाची बचत होईल. किती सेकंदाची बचत होईल? 20 सेकंद. आणखी मित्रांनो एखादा दुसरा प्रश्न येतो आणि त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला 45 सेकंद लागतात. सरासरी किती सेकंद देतो दिलेला आपण या ठिकाणी? 60 सेकंद. म्हणजे 45 सेकंद लागले. इथं सुद्धा मित्रांनो 15 सेकंदाची बचत झाली. बरोबर. नंतर आणखी एखादा प्रश्न येतो त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला 50 सेकंद लागतात. इथं सुद्धा 10 सेकंदाची बचत झाली. त्यानंतर एखादा प्रश्न येतो मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला समजा 30 सेकंद लागतात. इथं मित्रांनो पुन्हा 30 सेकंदाची बचत झाली. किती मित्रांनो? 40 हे 20 किती? 60 हे 15 किती मित्रांनो या ठिकाणी? 75 सेकंद. बघा मित्रांनो 75 सेकंदाची बचत झाली. आता 75 सेकंद कुठे इन्व्हेस्टमेंट करणार? जो प्रश्न कठीण आहे, डिफिकल्टी. बघा मित्रांनो प्रतिसाद आणि लाभ हानीचे आपण प्रश्न बघतो किंवा मित्रांनो SICI मध्ये तर बहुतांश प्रश्न यांना 1 मिनिटापेक्षा जास्तीचा टाइम लागतो. तर अशा टॉपिकच्या प्रश्नांना हे मित्रांनो 75 मिनिटाची या ठिकाणी बचत आहे ती इन्व्हेस्टमेंट मित्रांनो तिथं करणार. एखादा डिफिकल्टी लेवलचा प्रश्न असेल त्या ठिकाणी म्हणजे त्या डिफिकल्टी लेवलचा प्रश्न असेल, काठिण्य पातळीचा प्रश्न असेल तर त्याला हे 75 सेकंद तर भेटतातच मित्रांनो. इतर प्रश्नातून आपण काही या ठिकाणी बचत करतो मिनिटं सेकंदाची आणि ते इथे इन्व्हेस्टमेंट करतो. 75 सेकंद इथं आपण या ठिकाणी यूज करणार. पण त्यासोबत त्या प्रश्नांना प्रत्येकांना सरासरी 1 मिनिट आहे. म्हणजे बघा मित्रांनो 2 मिनिटं या ठिकाणी 15 सेकंद आपण 2 मिनिटं आणि 15 सेकंद एखाद्या प्रश्नांना देऊ शकतो जर ठरवलं तर. बघा मित्रांनो एका प्रश्नांना 2 मिनिटं देऊ शकतो आपण ठरवलो तर. कशा पद्धतीने ठरवणार? की प्रत्येक प्रश्नांनाच मित्रांनो 1 मिनिट लागणार नाही. काही प्रश्न असे पण असतील 55, 50, 45 सेकंद लागतील. मग या 60 सेकंदापैकी कमी सेकंदात जे प्रश्न सॉल्व्ह होतात त्यापैकी 60 सेकंदापैकी कमी सेकंदात जे प्रश्न सॉल्व्ह होतात तर तिथं मित्रांनो सेकंदाची झालेली बचत दुसऱ्या प्रश्नामध्ये खर्च करा. क्लिअर? इथपर्यंत मी काय बोलतोय अशा पद्धतीने केला तर अशा पद्धतीने कराल तर 100% मित्रांनो रिझल्ट भेटेल. या ठिकाणी मी तुम्हाला 100% हमी देतो हे जर केला तर. कारण की का? अभ्यास तर भारतातील टोटल मुलं करतात. अभ्यास तर टोटल एकम 1 विद्यार्थी करतो. मग पास कोण होतो? जो योग्य प्रॉपर प्रकारे टाइम मॅनेजमेंट करेल, योग्य प्रॉपर प्रकारे रणनीती तयार करेल, योग्य प्रॉपर प्रकारे मित्रांनो तो त्या ठिकाणी अप्रोच असेल किंवा मित्रांनो योग्य गाईडलाईन आणि योग्य टाइम मॅनेजमेंट असेल तर 100% त्याचे 60 मिनिटात मित्रांनो 70 ते 75 प्रश्न सॉल्व्ह होतील. मी काय बोलतोय या ठिकाणी पुन्हा ऐका मित्रांनो. तुमचे 60 मिनिटात 80 पैकी 80 प्रश्न सॉल्व्ह व्हायला पाहिजे ही अपेक्षा नाही. अपेक्षा ही आहे की 60 मिनिटात तुमचे 80 पैकी 80 प्रश्न रीड व्हायला पाहिजे, वाचून झाले पाहिजे. त्यापैकी सिलेक्टेड 70 ते 75 प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजे. 65 ते 70 पण केला तर बेस्ट मित्रांनो, याबद्दल द्विमत नाही. पण प्रश्नपत्रिका कशी येते तुमच्या समोर? सोपी असेल तर मित्रांनो 75 पर्यंत सॉल्व्ह करायला काहीच हरकत नाही, करतात विद्यार्थी. बरोबर. मग मित्रांनो मी काय सांगतो एका या ठिकाणी अशा पद्धतीने जर केला तर 100% हे युद्ध तुम्ही जिंकाल याबद्दल कोणतेही संदेह नाही. ओके. बघा मग मित्रांनो अशा पद्धतीने केलात. मी काय बोललो या ठिकाणी कळत असेल तुम्हाला? कळत असेल. ओके ओके. प्रत्येकाला कळत असेल मित्रांनो. मग या ठिकाणी मॅथ मध्ये अशा पद्धतीने करणार. बरोबर. मी या ठिकाणी 20 मिनिटं मॅथ साठी राखीव ठेवतो, रिझर्व ठेवतो मॅथ साठी. आणि मॅथ आपण 3 नंबरवर सॉल्व्ह करणार. प्रथमतः हिंदी, नंतर रिझनिंग, त्यानंतर मॅथ, लास्ट मध्ये GS किंवा GK. 20 मिनिटं प्रॉपर आणि परफेक्ट मॅथ साठी आहे. मग 20 मिनिटांपैकी एखादा प्रश्न 30 सेकंदात सॉल्व्ह होतं. 20 मिनिटात 20 प्रश्न म्हणजे प्रत्येक प्रश्नांना एक प्रश्नाला 1 मिनिट. तर मित्रांनो एखादा प्रश्न 30 सेकंदात सॉल्व्ह होत असेल तर त्याचे 30 सेकंदाची झालेली बचत. एखादा क्लिष्ट किंवा डिफिकल्टी लेवलचा प्रश्न असेल तिथे इन्व्हेस्टमेंट करा. बरोबर. अशा पद्धतीने कट टू कट जर केला तर 100% या ठिकाणी तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने आणि तुमचं मनासारखं घडेल. ओके. मग बघा मित्रांनो मॅथ बाबतीत आपण बोललोय. आता बोलूया त्या ठिकाणी रिझनिंग बाबतीत. आता रिझनिंगला सुद्धा हेच करणार मित्रांनो. काय करणार रिझनिंगला? बघा रिझनिंग आहे मित्रांनो
रिझनिंग या ठिकाणी किती 2 नंबर, 2 नंबरला रिझनिंग सॉल्व्ह करणं. रिझनिंगचे 20 प्रश्न असतात आणि या ठिकाणी 20 मिनिटं. आता मित्रांनो एक प्रश्नांना किती मित्रांनो 1 मिनिट. आता तुम्हाला ही गोष्ट माहित असेल की प्रत्येक प्रश्नांनाच 1 मिनिट लागतो असं नाही. काही प्रश्नांना 30 सेकंद लागतात तर काही प्रश्नांना 2 मिनिटं पण लागतात, हे लक्षात ठेवा. मग मित्रांनो एक प्रश्न आहे समजा जे काही असेल तो, त्या प्रश्नांना सॉल्व्ह करण्यासाठी 30 सेकंद लागतात. मग इथून मित्रांनो 30 सेकंदाची बचत होते आणि एखाद्या प्रश्नांना मित्रांनो 1.5 मिनिटं लागतात. म्हणजेच किती या ठिकाणी 1 मिनिट 30 सेकंद. म्हणजे प्रत्येक प्रश्नांना सरासरी 1 मिनिट आहे. आता 30 सेकंद कुठून आणणार, तर ही बचत झालेली 30 सेकंद या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून द्या. अशा पद्धतीने सर्व प्रश्नांसाठी सर्व सब्जेक्ट साठी या ठिकाणी लागू कराल म्हणजे 100% काम होईल. आणि हे बघा मित्रांनो शेवटी मी काय बोलतोय कळतंय मित्रांनो. एखाद्या प्रश्नांना समजा 25 सेकंद लागतात. मग या ठिकाणी किती सेकंदाची बचत, तर 35 सेकंदाची बचत. एखाद्या प्रश्नांना मित्रांनो या ठिकाणी समजा 2 मिनिटं लागतात तर सरासरी 1 मिनिट तर प्रत्येक प्रश्नांचा हक्काचा आहे वैयक्तिक. ओके, मग या ठिकाणी 35 सीट टाकून द्या आणि कुठेतरी आणखी एखाद्या प्रश्नांची बचत होत असेल सेकंदामध्ये तर इथं इन्व्हेस्टमेंट करा. क्लिअर इथपर्यंत. काही विद्यार्थी तर मित्रांनो पेपर सॉल्व्ह करत असताना अशा पद्धतीने पाणी घेतील, त्या पद्धतीने इकडे तिकडे बघतील कोण कोण बसलेले शेजारी पाजारी, कोणाचं काय चाललेलं हे बघतील, त्यानंतर आरामाने सॉल्व्ह करतील. असं मित्रांनो टाइमपास करणारे विद्यार्थी असतात. अशा विद्यार्थ्यांना मित्रांनो फॉर्म भरण्याची घाई करू नये. फॉर्म भरण्यासाठी त्यांना वेळ आहे. बरोबर मित्रांनो, तोच विद्यार्थी आणि तोच योद्धा असतो खरं तर की त्या ठिकाणी पेपर समोर आल्यानंतर मित्रांनो पीसी स्टार्ट झाल्यानंतर एक तुटून पडतो वीर योद्धा सारखा. खरं तोच विद्यार्थी तोच अभ्यासू असतो मित्रांनो. बरोबर. काही तर मित्रांनो टाइमपास असतात. म्हणजेच काय 60 मिनिटांमध्ये 80 प्रश्न सॉल्व्ह कशा पद्धतीने करणार त्याची 100% रणनीती आहे. हे कराल तर मित्रांनो विजय नक्की आहे तुमचं. बरोबर. मग बघा मित्रांनो काय या ठिकाणी आपण रिझनिंग बाबतीत बोललो क्लिअर इथपर्यंत. त्यानंतर आपण या ठिकाणी मॅथ बाबतीत पण बोललोय. बरोबर. या ठिकाणी मॅथचे मित्रांनो एखादा प्रश्न असतो, एखादा या ठिकाणी प्रश्न असतो की त्याला या ठिकाणी 35 सेकंद लागतात. मग बचत किती, बचत या ठिकाणी 25 सेकंदाची बचत, 25 सेकंदाची बचत. त्यानंतर एखाद्या प्रश्नामध्ये हे टाका 25 सेकंद. म्हणजे एखादा क्लिष्ट प्रश्न असेल त्याला 1.5 ते 2 मिनिटं भेटतात आणि अशा पद्धतीने जो सोपा प्रश्न असेल तो काही सेकंदामध्ये होऊन जातोय. म्हणजे फायदा होतो. बघा किती फायदा होतो मित्रांनो. त्यानंतर आपण बघितलं मित्रांनो या ठिकाणी. त्यानंतर आता हिंदीसाठी, हिंदी मित्रांनो नंबर 1 सुरुवात हिंदी पासून करणार तुम्ही. बरोबर. मग हिंदीमध्ये काय करणार मित्रांनो माहितीये तुम्हाला. हिंदीमध्ये टोटल 20 प्रश्न तुमचे मित्रांनो 20 प्रश्न या ठिकाणी 8 मिनिटात होणार. 8 मिनिटात व्हायलाच पाहिजे कोणत्याही परिस्थितीत. होतात 8 मिनिटात किती मित्रांनो 20 प्रश्न या ठिकाणी होतील. फास्ट सॉल्व्ह करा या ठिकाणी, गपागप सॉल्व्ह करा. मग मित्रांनो मी हे सर्व बोलतोय तुम्ही ऐकून घेतात तर हे काही सहज आहे का की खूपच सुलभ, खूपच या ठिकाणी सुगम आहे? नाही मित्रांनो, हे सत्तेमध्ये उतरवण्यासाठी तुम्हाला एक कठोर परिश्रम, कठोर तपस्या, कठोर मेहनत करावी लागणार. म्हणजे काय सर कुठे जायचं मग आता कठोर मेहनत तपस्या करण्यासाठी? कुठेच जाऊ नका मित्रांनो. तुम्ही जिथं बसून अभ्यास करत आहात तिथंच मित्रांनो हे कंटिन्यू डेली एक पेपर सॉल्व्ह करा आणि त्या पेपर सॉल्व्ह करत असताना मी जे बोललो या गोष्टी त्या ठिकाणी मित्रांनो इम्प्लिमेंट करा. मग मित्रांनो ह्या गोष्टी इथं इम्प्लिमेंट होत असेल तर 100% याचीच अंमलबजावणी परीक्षेत सुद्धा होणार. जर तुम्हाला वाटत असेल की सर आम्ही परीक्षेत जाऊ, एक्झाम हॉलमध्ये जाऊ आणि त्या ठिकाणी हे सर्व अप्लाय करू तर असंभव. या ठिकाणी संभव नाही. ओके. तिथं हे तुमच्या डोक्यात हे विचार असेल की एक्झाम मध्ये जाऊनच आम्ही हे करूयात तर मित्रांनो कामातून जाणार तुम्ही, कार्यक्रम फिनिश होऊन जाणार आहे. तुम्हालाच मित्रांनो आज जर तुम्ही हे केलात तर उद्या तुमच्याकडून हीच गोष्ट घडणार आहे. तुम्हाला वाटत असेल की तिथं जाऊन करूयात तर मित्रांनो नाही होणार. ओके. मग आजपासून आतापासून मित्रांनो प्रॅक्टिस करा, पुन्हा अशा पद्धतीने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. बरोबर मित्रांनो. 20 प्रश्न या ठिकाणी 8 मिनिटात होतात. 8च्या ऐवजी मित्रांनो 10 मिनिटं पण लावलात तरी चालेल. कारण की का आपण हिंदी आणि जीके जीएस साठी 20 मिनिटं राखीव ठेवलो आहे. 20 मिनिटं. त्यानंतर आपण या ठिकाणी मॅथ आणि रिझनिंग साठी किती मित्रांनो 40 मिनिटं ठेवलोय.
ऍक्च्युअल मित्रांनो हिंदी आणि जीएस साठी 15 मिनिटं परिपूर्ण आहे, सफिशियंट आहे. 45 मिनिटं मित्रांनो मॅथ रिजनिंगला इन्व्हेस्टमेंट करा, कारण की मॅथ रिजनिंगला जितकं पण वेळ असेल तितकं कमीच वाटतंय विद्यार्थ्यांना. त्यासाठी हिंदी आणि जीएस ला 15 मिनिटं आणि 45 मिनिटं मित्रांनो कुठे मॅथ आणि रिजनिंग साठी हे पण एक आहे. किंवा मित्रांनो 20 मिनिटं या ठिकाणी मॅथ हिंदी आणि जीएस जीके साठी, 40 मिनिटं तिकडे मित्रांनो कुठे तर आपल्या रिजनिंग आणि मॅथ साठी. ओके, 1 नंबरवर मित्रांनो हे सॉल्व्ह करणार, 2 नंबरला रिजनिंग, 3 नंबरला मॅथ आणि आता बघणार मित्रांनो 4 नंबर लास्ट मध्ये जीके किंवा जीएस. या ठिकाणी मित्रांनो कधीही हा अट्टहास करू नये की इथं 20 पैकी 20 प्रश्न बरोबर यायला पाहिजे किंवा 20 पैकी 20 प्रश्न सॉल्व्ह करता यायला पाहिजे. नाही, ठीक आहे, जितके सॉल्व्ह होतील तितके सॉल्व्ह करा, नो प्रॉब्लेम या ठिकाणी. आणि या साठी मित्रांनो मी बघा या ठिकाणी 8 मिनिटं, 8 किंवा 10 मिनिटं ठीक आहे. आता ओके 8 मिनिटात, पण 8 मिनिटं खूप आहे मित्रांनो, मला असं वाटतंय ना यासाठी ठीक आहे कमी वेळ द्यायला. याला फक्त 7 मिनिटं देऊन टाका. 7 मिनिटात पण तुमचे 14 प्रश्न सॉल्व्ह होतील आणि 14 पैकी आणि तुम्हाला असेल ते 6 प्रश्न ठीक आहे, आले तर ठीक, नाही तर नाही, पण आले तर नो प्रॉब्लेम. जे येतील ते असे परफेक्ट प्रश्न सॉल्व्ह करा मित्रांनो, परफेक्ट. बिलकुल मी काय बोलतो कळतंय ना. ओके, मग अशा पद्धतीने हे कार्यक्रम आहे, अशा पद्धतीने करा मित्रांनो. मी काय बोलतोय पुन्हा एक वेळेस रिव्हिजन, 80 पैकी 80 प्रश्न सॉल्व्ह करा, असं अट्टहास नाही करत असाल आनंदाची गोष्ट आहे, पण 80 पैकी 80 प्रश्न बघायलाच पाहिजे तुम्ही. कारण की का असं घडायला नको की काही विद्यार्थ्यांना नंतर हे विद्यार्थी पश्चाताप करतात की सर ते शेवटचे प्रश्न मला येत होते पण मी तिथपर्यंत गेलो नाही म्हणून ते प्रश्न मिस झाले माझ्याकडून. असं होता कामा नये मित्रांनो. कारण की का विद्यार्थी काय करतात, एखादा क्लिष्ट प्रश्न असतात तिथं 2 ते 3 मिनिटं 4 मिनिटं घालून देतात, त्यामुळे पुढचे प्रश्न वाया जातात. ओके, मग अशा पद्धतीने मी बोललो मॅनेजमेंट, हे मॅनेजमेंट मित्रांनो तुम्ही अंगीकारा. मी या ठिकाणी 2 गोष्ट तुम्हाला बोललोय, हिंदी जीके किंवा जीएस साठी मित्रांनो 15 मिनिटं किंवा 20 मिनिटं. मग इथं जर 15 मिनिटं भेटत असेल तर मॅथ आणि रिजनिंग साठी मित्रांनो, मॅथ आणि रिजनिंग साठी 45 मिनिटं भेटतात. इथं जर 20 मिनिटं तुम्ही खर्च करत असाल तर इथं 40 मिनिटं भेटतात. ओके, मग इथं 40 मिनिटं भेटतात तर प्रत्येक प्रश्नांना 1 मिनिट भेटतोय. इथं 45 मिनिटं जर तुम्ही घेतात मॅथ रिजनिंग साठी तर प्रत्येक प्रश्नांना 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ भेटतोय. बरोबर, म्हणजे मित्रांनो इथं पण कट टू कट तुमचे टोटल प्रश्न सॉल्व्ह होतात, इथं पण सॉल्व्ह होतात जे जे तुम्हाला येतात ते. ओके, अशा पद्धतीने हे कार्यक्रम करा. आणि मित्रांनो सहज आहे या ठिकाणी, कुठेही काही एकदम खूप काही क्लिष्टता नाही, खूप काही विचित्रता नाही, खूप काही मित्रांनो एकदम जास्तीत जास्त हे खूप काही मेहनत आणि या ठिकाणी हे करावे लागेल असं पण नाही. फक्त एक काम करा, डेली एक पेपर सॉल्व्ह करा, एक टेस्ट सॉल्व्ह करा. टेस्ट म्हणजे मित्रांनो झालेले पेपर सॉल्व्ह करत असाल तर अतिउत्तम आहे. बरोबर, म्हणजे आपलं जे तर्कशक्ती आहे ते लॉजिक आहे, जे एसएससी सोबत हे मॅच करूयात आपण. बरोबर, एसएससीचं जे लॉजिक आहे तो लॉजिकला आपले लॉजिक या ठिकाणी आपलं पण लॉजिक वाढवूयात एसएससीचे लॉजिक सोबत. अशा पद्धतीने केलात तर फायदा होईल. किंवा संभाव्य वगैरे जे काही प्रश्न मार्केटमध्ये येतात मित्रांनो ते जर सॉल्व्ह केला तर कामातून जाणार. ओके, आपण ओरिजिनल आणि मित्रांनो परफेक्ट आणि पॉवरफुल प्रश्न कोणते असतील तर एकमेव आहे मित्रांनो एसएससी चे झालेले प्रश्न. तुम्ही एसएससी ची तयारी करत असेल तर एसएससी, आरआरबी करत असाल आरआरबी. ओके, अशा पद्धतीने मित्रांनो हे मॅनेजमेंट तुमच्या समोर आहे आणि हे मॅनेजमेंट खूप काही बेस्ट यामध्ये या मॅनेजमेंट मध्ये सामावलेलं आहे. फक्त यासाठी काय करणार, रोज एक प्रश्नपत्रिका या पद्धतीने सॉल्व्ह करा. म्हणजेच काय मित्रांनो 60 मिनिटात तुमचे टोटल 80 प्रश्न बघून होतील. त्यापैकी मित्रांनो 70 ते 75 प्रश्नांपर्यंत कशा पद्धतीने तुम्ही पोहोचणार हे पण तुमचे होत. त्याच विद्यार्थ्यांना मित्रांनो टाइम पुरणार नाही, तो डोक्यामध्ये हे फिक्स करून घेऊन जातो की मला 80 प्रश्न सॉल्व्ह करायचे. 80 पैकी 80 प्रश्न सॉल्व्ह करायचे, 80 टोटल 80 चे 80 प्रश्न सॉल्व्ह करायचे. हे त्यांच्यासाठी टाइम नाही पुरणार. आपल्याला काय मित्रांनो 70-75 बस विषय क्लोज होतोय, जास्त काही नाही. 70-75 आणि प्रश्नपत्रिका कठीण वाटली तर 65 ते 70. ओके, आता तुम्हाला मित्रांनो तुम्ही म्हणणार सर कशा पद्धतीने कळतं प्रश्नपत्रिका कठीण आहे की सोपी आहे. हे तुम्ही मित्रांनो प्रॅक्टिस केलात तर तुम्हाला त्या टेस्ट प्रॅक्टिस केल्यानंतर
झालेल्या पेपरमध्ये तुम्हाला कळतंय की कशा पद्धतीचे कसे प्रश्नपत्रिका येतात की त्याला इतके प्रश्न सॉल्व्ह करायला पाहिजे, कोणत्या पद्धतीची प्रश्नपत्रिका येते की त्याला इतके प्रश्न सॉल्व्ह करायला पाहिजे, हे सर्व मित्रांनो विषय क्लोज होतो, सर्व कळून जातंय। फक्त एकमेव मार्ग, एकमेव माध्यम आहे की पेपर सॉल्व्हिंग, पेपर सॉल्व्ह करा। जितके जास्तीत जास्त पेपर सॉल्व्ह करा तितके जास्तीत जास्त कन्सेप्ट आणि मित्रांनो लॉजिक या ठिकाणी तुमचे डेव्हलप होईल। ओके, आणि जितके जास्तीत जास्त पेपर सॉल्व्ह करणार तितके कमीत कमी मित्रांनो तुमच्याकडून मित्रांनो जे चुका जास्तीत जास्त आता होतात ना त्याचे प्रमाण खूप कमीत कमी होईल। ओके, म्हणजे मित्रांनो चुका कमीत कमी झाला तर मित्रांनो तुमचे बरोबर येण्याचे चान्सेस खूप जास्तीत जास्त वाढतात। यासाठी पेपर खूप जास्तीत जास्त सॉल्व्ह करा। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आणखी एक वेळेस रिव्हिजन करेल मी या ठिकाणी। रिजनिंग मित्रांनो बघा, हिंदीसाठी काय बोललो आपण मित्रांनो, हिंदीसाठी 20 प्रश्न असतात 8 मिनिटात। ओके, त्यानंतर आपण बोललो या ठिकाणी जीके जीएस साठी मित्रांनो 7 मिनिटं खूप जास्तीचे होतात, पण या ठिकाणी ठीक आहे आपण 10 मिनिटं देऊन टाकलोय। ओके, 10 मिनिटं म्हणजे खूप जास्त आहे त्यासाठी। रिजनिंग साठी मित्रांनो 20 प्रश्न 20 मिनिटात। ओके, मग या ठिकाणी कोणत्या प्रश्नात कमी मिनिटं वेळ लागतो, कोणत्यात जास्ती लागतात हे तुम्हाला इथं करावं लागणार। इथं म्हणजे परीक्षेत जाऊन नाही होणार अचानक, हे तुम्हाला पहिल्यांदा प्रॅक्टिस करावी लागेल। आपण जिथं अभ्यास करतो त्या ठिकाणी त्यानुसार हे घडतंय। ओके, त्यानंतर बघा मित्रांनो मॅथ मित्रांनो 3 नंबरवर घेणार या ठिकाणी 20 प्रश्न 20 या ठिकाणी मिनिटासाठी। त्यानंतर हिंदी बघा मित्रांनो या ठिकाणी, त्यानंतर मॅथ रिजनिंग हे आपण बोलल्याप्रमाणे 2 पॅटर्न दिले मी 15 आणि 20। जर तुम्ही हिंदी आणि जीके जीएस ला 15 मिनिटं देत असाल तर 45 मिनिटं मॅथ रिजनिंगला, हिंदी जीके जीएस ला मित्रांनो 20 मिनिटं देत असाल तर 40 मिनिटं मित्रांनो मॅथ रिजनिंगला। असे 2 प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी मी मॅनेजमेंट बोललोय। ओके, चला मग अशा पद्धतीने मित्रांनो आपण मी जे बोललो ते 100% अंगीकारा आणि त्यानुसार मित्रांनो इम्प्लिमेंट करा, अंमलबजावणी करा, म्हणजे 100% यस तुमचं जे बरोबर। चला मित्रांनो खूप मेहनत करा, खूप जास्तीत जास्त मेहनत करा, खूप जास्तीत जास्त मेहनत करा। मित्रांनो बघा ना, दशरथ मांझी म्हणतात मला तो एक या ठिकाणी एक फिल्मी ते स्टेटमेंट आठवतंय कि भगवान के भरोसे मत बैठिए, भगवान के भरोसे मत बैठिए, क्या पता भगवान आपके भरोसे बैठा है, क्या पता भगवान आपके भरोसे बैठा है कि ये बंदा कब उठकर खड़ा होता है, ये बंदा कब उठकर खड़ा होता है और कब अपने लक्ष्य प्राप्ति की ओर निकलता है। जिस समय ये बंदा अपने लक्ष्य प्राप्ति की ओर निकलेगा उस समय मैं इसको सहायता, इसको मदद करूंगा। ओके, म्हणजेच काय मित्रांनो, भगवान के भरोसे मत बैठे, भगवान आपके भरोसे बैठा है कि आप कब अपनी तैयारी में 100% लगाते हो, 100% देते हो। जिस दिन आप 100% अपनी तैयारी, अपनी जो परफॉर्म है उसमें लगा देते तो भगवान भी आपकी मदद करेगा, भगवान भी आपकी सहायता करेगा। बरोबर मित्रांनो, भगवान त्यांनाच मदत करतो, भगवंत त्यांनाच मदत करतो जो मशाल घेऊन मित्रांनो पुढे निघत असतो। क्लिअर इथपर्यंत? म्हणून मित्रांनो तुम्हाला पुन्हा या ठिकाणी अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा, खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो मित्रांनो, खूप खूप सदिच्छा व्यक्त करतो आणि मित्रांनो खूप सारं प्रेम तुम्हा सर्वांना देतोय। आणि एक या ठिकाणी रिक्वेस्ट असेल की खूप जास्तीत जास्त पेपर हे प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करा, जितके जास्त प्रश्नपत्रिका सॉल्व्ह कराल तितका जास्त फायदा होईल। आणि तुम्हाला माहित आहे मित्रांनो की मी 2 लेक्चर आरजे मॅथ या YouTube चॅनलवर अपलोड केलेलो आहे की टाइम मॅनेजमेंट कशा पद्धतीने करणार। टाइम मॅनेजमेंट हे आता जे आपण टाइम मॅनेजमेंट बोललो ते परीक्षे संदर्भात 60 मिनिटा संदर्भात, आणि या आधी टाइम मॅनेजमेंट वर 2 लेक्चर आहे। त्या टाइम मॅनेजमेंट मध्ये 2 लेक्चर मध्ये मी 10 तासाचे नियोजनबद्ध अभ्यास बोललेलो आहे। 10 तास मध्ये कशा पद्धतीने अभ्यास करणार आणि टोटल एकदम बारीक बारीक गोष्ट त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी इन्क्लूड केलेले आहे। ओके, मग मित्रांनो अशा पद्धतीने आपण इथं थांबूयात। आणखी पुनःच एक वेळेस तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि या ठिकाणी थांबूयात। ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र।